राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यामध्ये दोन्ही हात या व्यक्तीचे भाजले गेल्याची प्राथमिक माहिती आहे। दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई कॉलेजची ही विद्यार्थिनी आहे आणि ती जखमी झाली आहे। 3 तरुणांनी हा हल्ला केलेला आहे। भारतनगर पोलीस स्टेशन परिसरात ओळखीच्या तरुणांकडून ऍसिड हल्ला झालाय आणि पोलिसांकडून गुन्हा दाखल करून सध्या तपास सुरू आहे। पीडित विद्यार्थिनी कॉलेजला जात होती आणि तेव्हा अनोळखी तिघांनी तिच्यावर ऍसिड फेकलं। तिने चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला पण तिच्या दोन्ही हातांना इजा झाली। या संदर्भात आणखी माहितीकर आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला होतो, दोन्ही हात भाजले जातात, पोलिसांचा तपास आतापर्यंत कुठपर्यंत आलाय आणि तिची प्रकृती कशी आहे आता? सध्या विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर आहे। सध्या मुकुंदपूर भाग आहे दिल्लीमध्ये, तिथली ही 20 वर्षीय विद्यार्थिनी आहे आणि ती रस्त्यावरून जात असताना या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी तिच्यासोबत भांडण करण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता त्याच विद्यार्थिनींनी आणि त्याचे 2 मित्र, विद्यार्थ्याचं तरुणाचं नाव आहे जितेंद्र आणि मुकुंदपूरचा हा रहिवासी आहे, त्याचे मित्र होते ईशान आणि अरमान, यांनी गाडीवरून आले आणि हातातून तिच्यासमोर अचानक ईशानने बॉटल काढली आणि त्या बाटलीतून तिच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला। तिने चेहरा वाचवला मात्र तिचे दोन्ही हात भाजलेले आहेत। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाकडून तात्काळ पोलीस दाखल झाले। अद्यापर्यंत हे 3ही जे तरुण आहेत ते सध्या फरार असल्याचं समजते। त्यांना अटक झालेली नाही मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून आहे दिल्ली विद्यापीठाचं, तिथली ही विद्यार्थिनी आहे। या अगोदर देखील तिचा पाठलाग करण्यात आला होता असं तरुणीने पोलिसांना सांगितलेल्या जबाबात म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये या अगोदर अशा पद्धतीने रोमिओ स्टाईलने पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी तक्रार का केली नाही असा एक प्रश्न आहे आणि जर तक्रार केली असती तर कदाचित तिचे दोन्ही हातही वाचले असते। त्याच्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होतो, कारण अशा पद्धतीने एका तरुणीवरती ऍसिड फेकल्यानं संतप्त भावना आणि त्याच संदर्भात पोलिसांकडून काय तपास होतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।